मुंबईतील बँड्रा पश्चिम परिसरामध्ये लकी हॉटेल समोर एक मोठी पाईपलाईन फुटल्याने वाहतूक कोंडी झालेली आहे। आपण ही सगळी दृश्य पाहू शकता। काही वेळापूर्वी इथले काही दृश्य समोर आले होते, ज्यावेळी या ठिकाणी असलेली एक पाईपलाईन फुटली आणि पाईपलाईन फुटल्यानंतर इथले जे सगळे रस्ते ते जलमय झाले होते आणि जलमय झालेल्या रस्त्यांचे जे व्हिडिओ आहेत ते सध्या मुंबईभर सर्वत्र व्हायरल होतानाचं चित्र आहे। मुंबईतील बँड्रा परिसर आहे, अत्यंत महत्त्वाचा हा सगळा परिसर मानला जातो आणि जशी ही पाईपलाईन फुटली याची माहिती प्रशासनाला मिळाली। ट्रॅफिक पोलीस आणि महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहे ते या ठिकाणी पोहोचले आणि जे पाणी या ठिकाणाहून वाहत होतं त्यावर आता नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलेलं आहे। बँड्रा पश्चिमेतील लकी हॉटेल जंक्शन परिसरासमोर ही सगळी घटना घडली। मुख्य पाईपलाईन अचानक फुटल्यानं ही सगळी मोठी दुर्घटना या ठिकाणी घडली आणि पाईपलाईन फुटल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पाण्याचा फवारा या ठिकाणी उडत राहिला आणि काही वेळातच लाखो लिटर पाणी जे ते रस्त्यावर वाहून गेलं। या घटनेमुळे परिसरातील पूर्ण रस्ते, प्रमुख जे रस्ते ते पूर्णपणे जलमय झाल्याचं चित्रसुद्धा पाहायला मिळालं आणि आता वाहतूक व्यवस्थेवर याचा मोठा परिणाम झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतं। अनेक दुकानांमध्ये या ठिकाणी पाणी शिरलं, पेट्रोल पंपच्या भागामध्ये पाणी शिरलं। एक गाडी आपण या ठिकाणी पाहतोय ती सुद्धा या ठिकाणी पंक्चर झालेली आहे। रेंज रोवर या ठिकाणी पंक्चर झाल्याचं चित्र आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। ही सगळी कामं सुरू होती आणि त्याचा कुठे ना कुठेतरी जो फटका आहे तो सुद्धा कार चालकाला बसल्याचं बोललं जाते। नागरिक तसेच वाहन चालकांना या परिस्थितीचा मोठा फटका बसलेला आहे। अजूनही काम सुरू आहे आणि पूर्ण जी वाहतूक आहे ती एक बाजूची म्हणजे माहीमपासून ते बँड्राच्या दिशेनं बँड्रा वेस्टला जाणारी जी वाहतूक आहे तिचा मोठ्या प्रमाणामध्ये खोळंबा झाल्याचं चित्र आहे आणि वाहतूक सुरळीत करण्याचं जे मोठं आव्हान आहे ते सुद्धा आता ट्रॅफिक पोलिसांसमोर आहे। घटनेची माहिती मिळतात मुंबई महानगरपालिकेच्या जलपुरवठा विभागाचे हे सगळे कर्मचारी आहेत तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि पाईपलाईन दुरुस्तीचं काम त्यांनी हाती घेऊन या ठिकाणी आता काम करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यासोबतच रस्त्यावर जी माती गाळ पडलेला आहे तो माती गाळसुद्धा काढण्याचं जे काम आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। त्यासोबतच एक भला मोठा जो खड्डा आहे तो या ठिकाणी पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। अगदी मोठा खड्डा या ठिकाणी झालेला आहे। पाईपलाईन जी मुख्य होती ती या ठिकाणी फुटली आणि त्यामुळे हा मोठा खड्डा या ठिकाणी पडला। एकंदरीतच आपण पाहतोय की आता या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचं जे काम आहे ते आता महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून केलं जातं आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।